समाजासाठी काय मांडलं, समाज कोण्या विकारात त्या ठिकाणी राहतो, समाज त्याच्यातून कसा बाहेर पडला पाहिजे, समाजाची उन्नती झाली पाहिजे. आता मला सांगा, समाजाची उन्नती जोपर्यंत तुमच्या समाजातला येणारी पिढी जर त्या ठिकाणी शिकून पुढे गेली नाही तर समाज कसा पुढे जाईल. आज कित्येक समाजामध्ये बघा, आज आपल्या गावामध्ये पोलीस पाटील साहेब एसटी समाजाचे खूप लोक आहेत. आज मला त्या एसटी समाजातल्या लोकांना बघा, तुम्ही त्यांच्या आरक्षणच्या याच्यावर त्या किती त्या ठिकाणी पुढे गेले. आज त्यांचे घरं बघा, आज त्यांचं राहणीमान बघा, आज त्यांचं व्यवहार बघा. आपण का जा ह्याच्यावर आपण त्या ठिकाणी फार बारकाईने विचार केला पाहिजे. आणि म्हणून मी ज्या ज्या जयंती मंडळात जातो, मला कोणी काही म्हणो की न म्हणो, कोणी वाईट म्हणतं चालते, त्या जयंतीला मी एवढंच म्हणतो की जयंती साजरी करत असताना दिवसाची जयंती चांगली कराच, पण संध्याकाळची जी आपल्या जयंत्या निघतात त्या जयंत्या मात्र एवढ्या चुकीच्या असतात. त्या डीजे पुढे नाचत असताना तर एखाद्या घरचा नाचायला एनर्जीचा जर पोरगा बिघडून घरी आला तर खरं सांगा बरं, माझ्या इथल्या बसलेल्या माता बहिणीला वाटेल का त्याच्या घरचा पोरगा बिघडून घरी यावा म्हणून. ज्याला दारूचं व्यसन नाही, ज्याला व्यसनाला अधीन झाला नाही, तर कुठली जयंती असो, शिवाजी महाराज जयंती असो, कोणाची महामानव जयंती असो, त्या जयंतीमध्ये जाऊन जर आपले पोरं त्या ठिकाणी व्यसनाला अधीन होत असतील तर जयंत्या साजऱ्या करण्याचं त्या ठिकाणी उपयोग होणार नाही, किंवा आमच्या या मावमौल्याला जयंती यावं असं वाटणार नाही. पण एखाद्या त्या जयंतीच्या निमित्तानं तुमच्या समाजामधला एखाद्या 4-2 पोरं त्या ठिकाणी व्यसनाधीन असतील, डोळे साहेब ते त्या ठिकाणी दारू घेत असतील, पुड्या खात असतील, अण्णाभाऊ साठे समोर उभा करून त्यांचा शब्द घेऊन जर ते सोडवली तर ह्या माय मावल्या डबल मजुरी करतील आणि पुढच्या अण्णाभाऊ साठे जयंतीला डबल पैसे देतील आणि अण्णाभाऊ साठे जयंती साजरी करावी. पण आपण समाजामध्ये आज काय चाललंय, समाज आज कसा सुधारला पाहिजे, समाजामध्ये आपण कशी उंची वाढवली पाहिजे, ह्या दृष्टिकोनातून प्रयत्न करणं गरजेचं आहे, असं माझं स्वतःचं स्पष्ट मत सगळ्या समाजासाठी आहे. मी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीला गेलो तर तेच सांगतो, आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गेलो तर वाघमारे साहेब तेच सांगतो की जयंत्या तुम्ही साजऱ्या करायला त्या जयंत्या मागचा हेतू काय. 2 दिवस अगोदर जयंती संपली की 2 दिवस नंतर बी नाही, 2 दिवस अगोदर का तयारी करायची आपल्या जयंतीची, मंडप टाकायचा आहे, पॉम्पलेट काढायचे आहे, काय ते तिथंच थांबले का पुढच्या वर्षी परत जागृत होतात. पण हे होण्यासाठी आपण ह्या जयंतीचा उपयोग आपल्या समाजाला येणाऱ्या पिढीमध्ये. पदाधिकाऱ्यांना माझी नम्र विनंती राहणार आहे, मी परत तुमच्या जयंतीला पुढच्या वर्षी वाघमारे साहेब आपण 100% सगळे येऊ, पण त्यावेळेस मात्र तुम्ही मला फक्त एकच फुल देऊन मला सत्कार करा. पण जे याच्यावर तुम्ही खर्च केला हा सगळा पैसा तुमच्या ह्या भागातल्या तुमच्या समाजातल्या पोरांवर खर्च करा आणि त्यांना त्या ठिकाणी कसं अभ्यासामध्ये पुढे नेता येते ते बघा, जेणेकरून प्रत्येक जयंतीला एक जर तुम्ही अण्णाभाऊ साठे घडवला तर ह्या देशामध्ये परत क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही आणि समाजाची उन्नती झाल्याशिवाय राहणार नाही, असं माझं स्पष्ट मत अण्णाभाऊ साठे जयंतीच्या निमित्ताने आहे. आणि म्हणून आज अतिशय चांगली जयंती तुम्ही या ठिकाणी साजरी केला. वाघमारे साहेब, मी आता पुऱ्या मतदारसंघामध्ये फिरायलो, आता सगळेजण म्हणले आमदार व्हा, डोळे साहेब म्हणले, सगळे म्हणले, निश्चित आहे मी 3 बार ग्रामपंचायत लढवली, 7-8 इलेक्शन लढवलं, लोक आल्यावर आमदार व्हायला, आणि मी तर सामान्य कार्यकर्तामधला कार्यकर्ता, म्हणजे आता सामान्य घरामधला कार्यकर्ता. माझ्या घरामध्ये कोणी काही आमदार नाही, माझ्या घरामध्ये कोणी काही खासदार नाही, आणि म्हणूनच मी तुमच्या कार्यक्रमाला आज येऊ शकलो. नसता मी आमदार खासदारच्या घरचा राहिलो असलो तर काय गरज वाटलं असतं मला. तुमच्यामधला कार्यकर्ता, तुमच्यामध्ये नेहमी राहणारा कार्यकर्ता आहे, आणि म्हणून इथली जयंती छोटी असो की मोठी असो, आम्हाला तुम्ही मान देऊन बोलवला, त्या मानाचा अपमान न करणं हे आमचं कर्तव्य. आणि म्हणून आम्ही आज आपला या ठिकाणी मान राखला. अण्णाभाऊ साठे जयंती आम्हाला साजरी करता या ठिकाणी आली, त्यांचं दर्शन झालं, त्यांचे विचार मांडता आले, त्यांचे विचार ऐकता आले. पण काही काही नेते आजकाल फार मोठे हवेत आहेत. मी आता आमचा संयोजक राजेश पवारचं नाव घेतलं, मी त्याचे कल्पना क्लिप ऐकलो वाघमारे साहेब. त्या क्लिपमध्ये असं होतं की काही काही नेते जयंतीला जाणे, मोतला जाणे, लग्नाला जाणे, बारशाला जाणे यालाच विकास समजतात, आणि मी मात्र विकास फक्त रस्ते आणि नाल्या करतो. वाघमारे साहेब, रस्ते नाल्या केल्याने विकास होते 100% खरं आहे. तर ज्या वेळेस आपण एखाद्याच्या सुखात जातो, एखाद्याच्या घरी सुखाचं कार्य असं जातो, एखाद्याच्या घरी कोणी वाईट घडला असेल घटना त्यावेळेस जातो,
त्यावेळेसचे संबंध जिव्हाळ्याचे की तुमच्या विकासाचे संबंध जिव्हाळ्याचं हे तुम्ही मला सांगा. आम्ही तुमच्या सुखादुखामध्ये जातो. आज पळसगावला येताना 2 मत होते, 2 मत अटेंड करून या कार्यक्रमाला आलो. परंतु आणखी उमरी तालुक्यामध्ये 2 मत तीच जायचे. हे का जातो? आपल्या सुखादुखाला कोणतरी आपल्या घरी येते.